ह्या काळामध्ये मुळात मुलांनी ह्या वेळामध्ये आता 20-25 दिवसामध्ये जे काही आपल्या हातामध्ये वेळ आहे 10-15 दिवसाचा 20-25 दिवसाचा या वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न पाहून म्हणजे कोणता प्रश्न किती वेळाचा आहे आणि ती पेपर सोडवण्याकडे आपण मुलांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पेपर टाइम लावून जर आपण सोडवला प्रत्येक टाइम मॅनेजमेंट जर करून पेपर सोडवला तर तिथे चांगले मार्क्स मिळतात. पालकांनी आता ह्या लास्ट मोमेंटला मुलांना जास्त त्रास न देता किंवा त्यांना टेन्शन न देता त्यांना फ्री त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कलाप्रमाणे अभ्यास त्यांचा घ्यावा. कारण आता पालक बऱ्याच वेळा काय करतात मॅडम की वर्षभर मुलांकडे लक्ष देत नाही आणि ह्या काळामध्ये मात्र त्याला तुझी परीक्षा 10वीची म्हणून त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करतात. तर ते प्रेशराईज न करता बऱ्याच वेळा पालक ह्या काळामध्ये सुट्टी घेऊन घरी बसतात, त्या मुलांच्या भोकांडीत बसतात की अभ्यासच कर अभ्यास. तर तसं न करता की त्या मुलांनी वर्षभर केलेलं आहे तो करतोय, फक्त त्याला सांगणं बाबा तू सोडव. तर त्या मुलांनीही काय करायला पाहिजे की व्यवस्थित सोडवणं आणि पेपर सोडवणं ह्या काळात गरजेचं आहे. जास्तीत जास्त पेपर सोडवणं, त्यांनी कुठे क्लास लावला असेल त्या क्लासच्या शिक्षकाकडनं म्हणा किंवा शाळेतल्या शिक्षकांना जे वेटर वे जास्त करून शाळेतल्या शिक्षकांकडनं पेपर तपासून जर त्यांनी 2-3 घेतले तर बऱ्यापैकी मुलांच्या चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करून घेऊ शकतात. आणि शाळेतले कोणत्याही शाळेतला शिक्षक पेपर तपास घेऊन आलेल्या मुलांना मार्गदर्शन केल्याशिवाय सोडणार नाही. त्याला व्यवस्थित पेपर काय चुकतंय काय नाही हे सर्व शिक्षक व्यवस्थित सांगतात आणि त्यामुळे चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि पालकांनी शक्यतो मुलांना त्रास देऊ नये किंवा प्रेशराईज करू नये. रिझल्ट आल्यानंतर पालक शहाणे म्हणतात, त्यापेक्षा जून पासून जर असं लक्ष दिलं असतं तर ते छान वाटलं असतं. पण ते काय होतं की मार्च जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुट्टी घेऊन बसणं आणि त्याला आता तू अभ्यास समोर करून बसच म्हणणं हे योग्य नाहीये. तर ते त्याच्या पद्धतीनं त्याला शाळेतले शिक्षक सांगतात त्या पद्धतीने तो करतोय. त्याच्या फक्त बाहेर जाऊ देऊ नये. मोबाईल टीव्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ते पालकांनी स्वतः अवॉइड करायला पाहिजे आणि त्या काळामध्ये बंद ठेवायला पाहिजे. सोशल मीडियापासून मुलांना थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. सध्याचा काळ असा आहे की सोशल मीडियामुळे डिस्ट्रॅक्शन होतं, पण ज्या पद्धतीने तुम्ही आता इंग्लिश बद्दल सांगितलेलं आहे हे जर मुद्दे किंवा हे टिप्स तुम्ही फॉलो केला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा इंग्लिश हा पेपर खूप सोपा जाऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलात. मॅडम, तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याचप्रमाणे अनेक जे विषय आहेत 10वीचे त्याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर खरंच आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.